बहुजन समाज पक्षाच्या वतीने पूर्णा शहरातील जगज्योती महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, हजरत मस्तान शाहवली बाबा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली। या प्रसंगी बसपा नेते ॲडव्होकेट LB इंगळे, संतोष शिंदे, अनिरुद्ध रणवीर, समाधान पोडवळे, शुभम धाडवे, पुष्पराज जोंधळे, प्रफुल्ल थोरात, शेख पाशाभाई, शेख सोहेल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पुष्पाबाई बापूराव सूर्यतल, तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून सौ सुमनबाई पंडित घोडे, 4 मधून धारबा गायकवाड, भावना भीमराव जोंधळे, 5 मध्ये देवरावदादा खंदारे, ज्योत्स्ना सुरेश वाडे यांचा समावेश असून या सर्वांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन वरील मान्यवरांनी केले। बहुजन समाज पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवत असल्याचे देवरावदादा खंदारे, प्राध्यापक PD घोडेसर यांनी सांगितले। वरील सर्व उमेदवारांनी हत्ती निशाणीवर बटन दाबण्याचे आवाहन केले। या प्रसंगी भीमराव जोंधळे, प्राध्यापक पंडित घोडे, किरण फुलबगार, गौतम टिपके, चंद्रकांत कांबळे, सुरेश वाडे सह आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन व आभार धारबा गायकवाड यांनी मानले व आजपासून प्रचाराची सुरुवात झाल्याचे जाहीर केले। आपण निवडणुकीच्या रिंगणात बसपाच्या मार्फत उभे टाकलेले आहेत, काय संकल्प आहे? आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सर्व महामानवांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचाराचे पायीक आहोत। ते विचार घेऊन आम्ही समाजापर्यंत जात आहोत आणि समाजाचं हित कसं होईल, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, मग रस्त्याची असेल, पाण्याची असेल, नालीची असेल, कचऱ्याची असेल, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यांना छोट्या मोठ्या काही मदतीची आवश्यकता असेल, तर अशा प्रकारच्या मदतीसाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। तर आमचा उद्देश हा समाजहित आहे, समाजाचं हित झालं पाहिजे। आम्हाला पैसा कमवणे हा उद्देश आम्ही ठेवलेला नाही, तर समाजाचं हित कसं करता येईल, समाजासाठी आपल्याला काय करता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही पुढे येत आहोत। आणि पहिल्यांदा आम्ही पुढे येऊन समाजापुढे हत्ती ही निशाणी घेऊन येत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला निवडून द्यावं ही। नाही, तुम्हाला समाजाचे म्हणजे कुठले प्रश्न जाणवलेत असे? समाजाकडे सध्या तरी रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, नाल्या नाही आहेत, कचऱ्याचे प्रश्न, म्हणजे बऱ्याच ठिकाणी कचरा झालेला आहे, त्याला साफ करणारं कोणी येत नाही आहे। जे तिकडचा भाग आहे आपल्या क्रांतीनगरसारखा, तिथे अनेक समस्या आहेत। मी ज्या अलंकारनगरमध्ये राहतो त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या होती, ती आमच्या सर्व महिला मंडळांनी समोर येऊन ती समस्या सोडवलेली आहे, नळाची योजना केलेली आहे। एवढंच नाही तर जे पाणी येतं ते चांगल्या प्रतीचं येत नाही, फिल्टर पाणी। लोकांना हेच आव्हान आहे की लोकांचा पैसा घेऊन जे बिझनेसमॅन आहे पैसा देतात आणि पुढचे 5 वर्ष तुमच्याकडे येत नाही, त्यांचा विचार न करता आमच्यासारख्या माणसाचा जर विचार केला तर आम्ही पुढचे 5 वर्ष भले आम्ही निवडून येऊ ना येऊ, आम्ही तुमचं काम करू, अशा प्रकारची की आम्हाला सत्ता पाहिजे आणि आम्ही मालक झालो ना की आमच्या समाजाला आम्ही सर्व देऊ शकतो। पाण्याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही, आरोग्याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही, शिक्षणाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही। परंतु या लोकांनी संविधान अजिबात न राबवता आमच्या समस्या निर्माण केलेत, जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे। वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्या जातीच्या आधारावर तोडून त्यांनी सत्तेवर येण्याचं काम केलेलं आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आमचा एक संकल्प आहे
की या देशामध्ये 85% जो समाज आहे SC ST OBC मायनॉरिटी यांना या विचारधारेमध्ये जोडणे आणि आमची एक ताकद बनवणे आणि आमची एक ताकद बनवल्यानंतर आमचा समाज बहुजन समाज हा कधीच वंचित राहणार नाही. सर 1 मिनटं, आपण कायद्याचे अभ्यासक आहात. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीमने सांगितलं की 50%पेक्षा अधिकचं आरक्षण झालेलं आहे. त्याची सुनावणी 25 तारखेला होत आहे. काय सांगणार याबद्दल तुम्ही? मित्रांनो, हे सगळी खेळी न्यायव्यवस्था या प्रस्थापिताची एक बाहुलं बनलेलं आहे. प्रस्थापित निर्णय घेत नाही, पण प्रस्थापितांचे निर्णय न्यायव्यवस्था घेत असते आणि म्हणून आमचा विश्वास कोणत्याही यंत्रणेवर नाही. आणि जेव्हा आम्ही या देशातील सर्वोच्च अशा प्रकारची सत्ता काबीज करू, या संपूर्ण न्यायाधीश आमचा राहील, राष्ट्रपती आमचा राहील, पंतप्रधान आमचा राहील, मुख्यमंत्री आमचा राहणार. कारण 50%ची काय घोष लावल्या? अहो, आम्ही 85% या देशात माणसं हो आणि 85% आमची संख्या असल्यामुळं आम्हाला पावर 85% पाहिजे. कशाचे 50% लावले? आणि म्हणून आम्हाला 50%, 60% अशा प्रकारचं घुमावघुमी करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण SC ST OBC आणि मायनॉरिटी यांची संख्याच 85% आहे आणि जे 15% या देशामध्ये जे लोक आहेत 85% सवलती खातात आणि 85% लोकांना 15% नाही 5% सवलती मिळत नाहीत. आणि म्हणून आमचा लढा 85% लोकांना राजा करणे, या देशाचा हुकुमराम बनवणे एवढाच आमचा संकल्प आहे मित्रांनो. त्या 50% याच्यात त्याच्यात आम्हाला काही देणं घेणं